हे बघा आता आम्ही पाठीमाग आलेले आहोत आणि हे बघा गवत वगैरे खूप छान आहे. तुम्ही कवाय तर हे बघा इथं गवत वगैरे आहे आणि इथं पण लाइटिंग आहे. सगळीकडून लाइटिंग लावलेल्या आहे. आता आमचे व्हिडिओ तर आम्ही चाललो आहोत उदगीरला. बुद्धविहारची ओपनिंग झालेली आहे कालच, तर आज आम्हाला माहीत झालेलं आहे. हे बघून घ्या, वाईटच कपडे वगैरे लिवलेले आहेत, तर वाईटच छान दिसतो ना तिथं विहारामध्ये. तर आता मी चाललो आहोत बाईकवरती. तर लाईक सबस्क्राईब करा. तुम्हाला काही पैसे वगैरे लागत आहेत काही, लाईक सबस्क्राईब करायला. तर बघू शकतो आम्ही चाललो आहोत. 500चं पेट्रोल लावून आणि खूप वेळ आहे. तर आम्ही चाय पित होत्या. खूप मोठा पाऊस एकदमच आला होता, आभाळ ते वगैरे होतं म्हणून. आता पाऊस उघडला होता तर आम्ही निघालो आहोत. वगैरे बघा किती छान दिसत आहे. आणि हे रोडवरती पण पाणी खूप आलं होतं आणि अंगावरही उडू लागलं होतं. बघा इकडं पण खूप आभाळ होतं आणि रोड पण छान वाटू लागला होता आणि ते खंबे वगैरे. आणि इकडे पण खूप मोठा पाऊस चालू आहे आणि इकडे थोडा उघडला आहे आता. गाड्याच्या पाठीमागून चाकानं सगळं पाणी सोडत आहे. ते बघा पोचलेले आहात. ते गाव कोणतं आहे माहिती नाही. तर आम्हाला मुंबईच्या नादामध्ये काही 5 किलोमीटर पुढे आलेले आहात. तर आता डबल चलो आहोत. 3-4 घंटे लागले आहेत आम्हाला जायला आणि पण पोचले नाही. 4 वाजेपर्यंत पोहोचून जातात. हे बघा हे कोणतं गाव आहे की आता मी शॉर्टकट घेतलेला आहे. बघा आता आम्ही जात आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढंच राहिलेलं आहे आता.
आता आम्ही आलो आहोत विहारापाशी, थोडं दूर आहे पण हे बाहेरूनच घेतो. आणि झेंडे वगैरे पण पंचशील राऊंड आहे, तंग वगैरे लावून आहे. आता आम्ही गोल राऊंड मारून आलेले आहात. तर हे बघा किती सुंदर दिसते आहे. तर आता आम्ही या गल्लीतून जात आहात. हे समोरला रोड मेन पॉइंट आहे. हे बघा इथून पण दिसत आम्ही या गल्लीतून जात आहात. हे बुद्ध विहारची भिंत आहे आणि हे बघा इथून पण बुद्ध विहार दिसत आहे आणि खंबे वगैरे पण त्याचे. आता मेन रस्ता येत आहे. हे झाडं वगैरे रस्ता आल्यावरती मेन रस्ता. तर आता आम्ही मेन गेट पाशी आता आम्ही गाडी वगैरे इकडेच लावणार आहात. आणि हे बघा विश्वशक्ती बुद्ध विहार उदगीर. तर आता आम्ही मग आतमध्ये चाललो आहोत. शकता आता आम्ही पोहोचले आहोत. आलेले आहोत विहारातून. आता एक गोल फिरत आहोत. हे बघा हे लेकर आणि खाली पण खूप छान आहे. हे बघा वरतीचा रस्ता आहे वाटते. शकता गौतम बुद्धाची मूर्ती किती मोठी आहे ती. आणि बघून घ्या, कालच ओपनिंग झाली म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो होतो. गोल्डन कलर ते खूप छान वाटू लागला. हे बघून घ्या सर्व पण होतं आणि लाइटिंग वगैरे पण होतं, सगळं डेकोरेशन पण होतं. मूर्ती किती मोठी आहे. बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण छोटी मूर्ती आहे आणि मी दर्शन वगैरे केली. आता हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण छोटी मूर्ती होती आणि ते किती उंच होती ते माहीत नाही, पण खूप छान होती, मोठी होती. किती भारी वाटते. खूप उंच होतं, दिसत पण नव्हतं. मी बाहेर आलेली आहे. ते आहे पहिला गेट, मेन गेट आणि दुसरा आहे. तर आताच आम्ही बाहेर निघालेले आहोत विहारातून. तर हे बघा झेंडे वगैरे खूप लावलेले आहेत, सगळे गोल. आणि हे बघा लाईट वगैरे आहे, कालच ओपनिंग झाली ना. आणि सगळं डेकोरेशन वगैरे होतं वर मधात पण. आणि हे बघून घ्या इथं पण लाईट वगैरे आहेत आणि वरती पण आहेत लाईटी. दरवाजा आहे इथं मधात जायला आणि पूर्ण असं गोल आहे आणि इथून एंट्री होती. मेन पॉइंट आहे. इथं बघा इथं पण लाइटिंग आहे आणि हे पण इथून पण जाऊ शकता, पण इथले बंद आहेत, एकच चालू आहे सध्याच्याला. आणि इथं पण लाईट आहेत. आणि हे लेकर बघा धिंगाणा करत आहेत. आणि हे बघा गवत वगैरे खूप छान आहे. तुम्ही केव्हा आल्या ते पण कमेंटमध्ये सांगा नक्की. आहे राऊंड वगैरे इकडून आलेले आहात. आणि इथं पण एक गेट आहे बघा आतमध्ये जाण्यासाठी, सध्याच्याला ते बंद आहे इथं. तर हे बघा इथं गवत वगैरे आहे आणि इथं पण लाइटिंग आहे, सगळीकडून लाइटिंग लावलेल्या आहे. आता आमचे व्हिडिओ येणार आहेत, फोटोशूट वगैरे केलेला आहे, मधामध्ये व्हिडिओ पण काढलेले आहेत. बुद्ध विहाराच्या आतमध्ये जायला हे दुसरा गेट खूप छान होता. तर आम्ही व्हिडिओ वगैरे बघा आता आम्ही चाललो आहोत घरला. खूप आभाळ वगैरे आलेले आहे आणि 1-2 घंटे लागतील आम्हाला जायला. लय भारी दिसतंय. हे बघा गल्लीमधून यायचं आहे. तर आम्ही ट्रॉफिकमध्ये फर्स्ट पाठी मागली गल्ली बोर्ड आहे ते मी घेऊ शकले नाही. हे
हे बघू शकता, इथून जाऊ शकता तुम्ही तिकडे विहाराकडे आणि तिथे पार्टी वगैरे आहे. आम्ही इकडून जायचं आम्हाला कळत नव्हतं, तर आम्ही या साईडनं जाऊ लागले होते. तर आता आम्ही या साईडनं जात होतो आणि ते बघू शकता तिथं पार्टी आहे. ती झूम केली, मी घेतलं नाही, मला घेता आलं नाही. आणि हे बघा आता आम्ही नांदेडकडे चाललो आहोत आणि 4 होतं तिरंग्याचं असे बांधली होते. ते नमस्कार चौक आहे, या गल्लीनं जात आहे. इथून चाललो आहोत नांदेडला. तर हे खूप छान वाटत होतं डेकोरेशन वगैरे.